कोल्हापूरमधली बातमी आहे। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबाराच्या घटनेमध्ये सूरज साखरे हा भाजपचा कार्यकर्ता जखमी झालाय। सूरज साखरे याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सावकारकीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे। भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर आपण पाहतो याच ठिकाणी गोळीबार झालेला आहे। 2 राऊंड त्याच्यावर फायर करण्यात आलेले आहेत। आपलं काम आटोपून सूरज साखरे या ठिकाणी येऊन जात होता। आपल्या 4 व्हीलर गाडीमध्ये बसत असतानाच आपण पाहतो की दुचाकी गाडीवरून आलेल्या 2 जणांनी त्या ठिकाणी फायर केलेला आहे आणि एक गोळी जी आहे ती सूरज साखरेंच्या पोटाला लागलेली आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते। पण एकूणच आपण पाहतो की दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्ते सूरज साखरेंवर गोळीबार झाल्यामुळं खळबळ माजलेली आहे। गोळीबार करणारे कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत। आपण पाहतोय घटनास्थळावर पोलीस मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत आणि पंचनामा देखील या ठिकाणी केला जातोय। पण एकूणच आपण पाहतोय की आपल्या फ्लॅटचं काम आटोपून सूरज साखरे या ठिकाणाहून जात असतानाच आपण पाहतो की त्याच्यावर फायर करण्यात आलेले आहेत। काही जण या ठिकाणी होते, ज्यावेळेला फायर झालं त्यावेळेला मात्र ते घाबरून बाजूला गेले। पण एकूणच आपण पाहतोय की सूरज साखरे याच्यावर या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी देखील या ठिकाणी पाहिलं होतं आणि 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पोटाला गोळी लागली अशा प्रकारची माहिती आहे। खाजगी सावकारीतून हा हल्ला झाला का, अशा प्रकारची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।